वरळी रॉयल संघाकडून प्रथम फलंदाजीसाठी आले आहेत आर्यन आणि प्रभाकर मेहता, तर गोलंदाजीसाठी निखिल तिवारी. मॅचला सुरुवात होते. पहिला चेंडू, सुंदर चेंडू होता निखिल यांचा. आर्यन यांना काहीसा समजला नव्हता. निर्धाव चेंडूने डावाची सुरुवात करतायत. एका बाजूला वरळी रॉयल्स हा मागच्या सामन्यातील विजेता संघ, तर दुसऱ्या बाजूला वरळी स्ट्रायकर जो विजेता संघ. दोन्ही विजेते संघ आहेत. सेमीफायनल मध्ये जाण्यासाठी दोन्ही संघांच्या मध्ये एक लढत चालली आहे. निखिल आणि आर्यन. चांगला चेंडू, चांगला त्या ठिकाणी थर्डमॅनच्या दिशेने खेळून काढलाय. एक धाव मिळते आहे. एका धावेच्या मदतीने संघाला खातं खोलण्याचा एक प्रारंभ होतोय. गोलंदाजीसाठी निखिल. मॅचला सुरुवात होते. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आहे. कृपया हा सामना आपल्याला अंधाराच्या साम्राज्य येण्यापूर्वी खेळवायचा आहे. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची, दोन्ही कर्णधारांनी, सर्व खेळाडूंनी नोंद घ्या. स्ट्राईकला प्रभाकर मेहता, एक धाकड आणि धडाकेबाज फलंदाज. यावेळेला बिगेट करण्याचा प्रयत्न झाला होता. चांगला चेंडू त्या ठिकाणी. आतापर्यंत 3 चेंडू फेकले आहेत आणि 3 चेंडू मध्ये पाहायचं झालं तर फक्त एकच धाव दिला निखिल तिवारी यांनी. चालू असलेला सामना वरळी रॉयल्स विरुद्ध वरळी स्ट्रायकर. दोन्ही संघ आपला पहिला सामना जिंकून पुढील फेरीत प्रवेश करतायत, खेळताना दिसत आहेत. यावेळेला आणखीन एक फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. प्रभाकर मेहता त्या ठिकाणी बीट झाले. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत आणि या 4 चेंडूंमध्ये वर्चस्व राहिले ते गोलंदाज निखिल तिवारी यांचं. सुंदर त्या ठिकाणी गोलंदाजी. पॉवर प्लेचं षटक होतं ते मात्र पॉवर प्लेचं षटक हात लांबच लांब आणि जास्त धावा करण्यापासून वंचित ठेवले ते समोरच्या फलंदाजांना. पुन्हा एकदा अंडर 19 खेळाडू आर्यन. यावेळेला आणखीन एक बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्न थोडेसे असफल राहतात त्या ठिकाणी. प्रभाकर मेहता आणि आर्यन यांचे 5 चेंडू आतापर्यंत फेकले आहेत आणि 5 चेंडूंमध्ये पाहायचं झालं तर फक्त 3 धावा दिल्यात. किफायतशीर गोलंदाजी आणि पॉवर प्लेचं षटक अचूकतेवर हाताळलं ते निखिल तिवारी यांनी. आणखीन एक चांगला त्या ठिकाणी फटका होता. कव्हर रिझन मध्ये खेळून काढलाय. तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी अभिषेक जयस्वाल यांचं. आणि पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होत आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होते ती बिनबाद 4. आजच्या दिवसातील पाहायचं जर शेवटचा सामना आहे. एका बाजूला वरळी रॉयल्सचा संघ तर दुसऱ्या बाजूला वरळी स्ट्रायकर संघ. चला जास्त वेळ घेऊ नका, मॅच चालू करा. पहिले षटक या ठिकाणी समाप्त होत आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होते ती 4. बॉलर नेम प्रणव, बॉलर पंकज सिंग. पंकज सिंग त्या ठिकाणी गोलंदाजीसाठी येत आहेत. प्रभाकर मेहता चढवतील का प्रति हल्ला, फुलटॉस आणि या फुलटॉसवर दाखवलाय सीमारेषेच्या बाहेरचा रस्ता. फलंदाजीसाठी आलेला प्रभाकर मेहता. सुंदर त्या ठिकाणी फटका. सहा षटकार येतोय प्रभाकर मेहता यांच्या बॅटमधनं. धाव संख्या झाली ती 10.
सुंदर त्या ठिकाणी फटकेबाजी पंकज सिंग यांच्यावरती प्रतिहल्ली चढवावी लागतील. प्रभाकर मेहता आणखीन एक दिशा मात्र त्या ठिकाणी चुकले, दिशा भरकटले आणि प्रभाकर मेहता यांनी त्याचा पुरेपूर फायदा उठवलाय आपल्या संघामध्ये. बॅक टू बॅक दुसराही षटकार येतोय. पाहायचंय होत आहे का हॅट्रिक. धावसंख्या झाले ती 16. पुन्हा एकदा पंकज टू प्रभाकर मेहता. आणखीन एक चांगला चेंडू मात्र पंकज सिंग यांनी कमबॅक केलाय. दुसरं षटक या ठिकाणी चालू आहे. दुसऱ्या षटकाच्या उत्तरार्धात धावसंख्या होती ती 16. बॅक टू बॅक 2 षटकार जरूर खेचले मात्र त्यानंतरचा चेंडू पाहायचा झाला तर निर्धाव टाकलाय तो पंकज सिंग यांनी. आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पाहूया झेलबाद होत आहेत काय. आणि त्या ठिकाणी प्रभाकर मेहता झेलबाद. सुंदर त्या ठिकाणी झेल पकडला होता तो प्रीतम गडशी यांनी. पहिले 2 चेंडू जरूर प्रभाकर मेहता यांच्या बाजूने राहिले होते. त्यानंतर पाहायचं झालं तर मागच्या पुढील 2 चेंडूवरती मात्र पंकज सिंग यांनी कमबॅक केलाय. कधी गोलंदाज तर कधी फलंदाज असं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतंय मैदानामध्ये. आजच्या सामन्यांमध्ये हा शेवटचा सामना. प्रथमतः नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. पथ्यावर पडला होता थोडा निर्णय मात्र तदनंतर थोडंसं कमबॅक केलं पंकज सिंग यांनी. बॅक टू बॅक 2 षटकार जरूर आले मात्र तदनंतर ते 2 चेंडू पाहायचं झालं तर कमबॅक करणारे होते. नवीन फलंदाज प्रथमेश खामगावकर. 4 चेंडू आतापर्यंत झाले आहेत. धावसंख्या झाली आहे 16. दुसरं षटक चालू आहे. प्रथमेश खामगावकर उर्फ बाबू यांच्याकडे सुद्धा क्षमता आहे मोठमोठे फटके खेळण्याची. लांबवरती षटकार मारतात. पंकज हाही चेंडू पळवून घेण्याचा प्रयत्न झाला होता मात्र एकच धाव त्या ठिकाणी मिळते. 5वा चेंडू या षटकातील समाप्त झाले. उर्वरित 1 चेंडू या ठिकाणी बाकी आहे या षटकामधील. धावसंख्या झाली ती 17. निर्धाव चेंडू. 2 षटक समाप्त होत आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 17. बॉलर नेम युवान प्रणव. बॉलर नेम काय? ओम. 2 षटके या ठिकाणी समाप्त झाली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे 17. नवीन गोलंदाज ओम. अंडर 19 खेळाडू विरुद्ध दोन्ही अंडर 19 खेळाडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला आर्यन दुसऱ्या बाजूला ओम तर स्ट्राईकला प्रथमेश. आर्यन यावेळेला थोडीशी गती दिली आहे आणि गतीचा फायदा त्या ठिकाणी उठवलाय. 4 धावा येत आहेत. कल्पकता त्या ठिकाणी दाखवली. शेवटच्या क्षणाला मात्र प्रथमेशाने बॅटचा फेस ओपन केला आणि थर्ड मॅनच्या दिशेने हा येतोय चौकार.
प्रथमेश खामगावकर यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. प्रथमेश यांच्या प्रत्येक षटकारासाठी त्यांचे मित्र सूरज भातुसे यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आहे प्रत्येक षटकाराला. 21 धावा झाल्या आहेत. प्रथमेश यांच्या बॅटमॅन चौकाराला होता. हा ही चेंडू पाहायचा तर समोरच्या दिशेने खेळलाय. प्रणव झेलखाली आणि बाद झाले आहेत. ओम यांनी विकेट मिळवले. बॅक थ्रू कमबॅक करून दिला आपल्या संघासाठी. सुंदर त्या ठिकाणी कमबॅक केलाय. प्रथमेश खामगावकर सुद्धा बाद होत आहेत. धाव संख्या स्थिरावली आहे. तिसरं षटक चालू असताना 21 या धाव संख्येवरती. नवीन फलंदाज येत आहेत शुभम जंगम, ज्यांनी मागच्या मॅच मध्ये संघ थोडासा अडचणीत होता आणि त्या अडचणीमधून मार्ग काढला. आपल्या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करून सामना जिंकून दिला. तेच फलंदाज मैदानात येत आहेत. शुभम जंगम सुंदर फटकेबाजी केली होती. एकदा ईश्वरसाठी हाही चेंडू पाहायचं झालं तर एजच्या मागे लागला होता यष्टांच्या मागे आणि त्या ठिकाणी डायरेक्ट हिट झाली आहे. पाहूया पंचांचा इशारा काय येतोय आणि बाद त्या ठिकाणी थोडंसं मिसकम्युनिकेशन दोघांच्या दरम्यान आणि चांगली फेकी त्या ठिकाणी. हाही गडी बाद होतोय. आर्यन त्या ठिकाणी धावबादच्या स्वरूपात बाद होत आहेत. तिसरं षटक चालू आहे. थोडासा संघ बॅकफुटला आलाय, मात्र बॅकफुट मध्ये आलेल्या संघाला फ्रंट फुटला पाठवावं लागेल. त्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत. ईश्वर त्या ठिकाणी बॅटिंग साठी येत आहेत. नवीन फलंदाज रनआउटच्या स्वरूपात त्या ठिकाणी आर्यन बाद झाले. चांगली त्या ठिकाणी गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी ओम. हाही चेंडू परफेक्ट ब्लॉक होल मध्ये टाकला होता ओम यांनी. थोडासा संघ पाहायचं झालं तर अडचणीत सापडलाय, मात्र त्या अडचणीमधून मार्ग काढावा लागेल. त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये खेळतायत शुभम जंगम, ज्यांनी मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता. तर दुसऱ्या बाजूला ईश्वर गुप्ता यांच्या प्रत्येक षटकारासाठी सूरज भातुसे यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आहे. ओम आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहेत. समोरच्या फलंदाजांना रोखण्यात यशस्वी झाले आहेत. ओम स्ट्राईकला. शुभम फुल टॉस होता, मात्र त्याला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करता आला नव्हता. प्रीतम गडशी यांचं तितकं सुंदर क्षेत्ररक्षण. चालू असलेला सामना वरळी रॉयल्स विरुद्ध वरळी स्ट्रायकर्स. दोन्ही संघांचा मात्र प्रयत्न असेल की हा सामना जिंकून पुढच्या फेरीत सेमीफायनल मध्ये प्रवेश करायचा, मात्र त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. ओम हाही चेंडू पाहायचा झाला तर शॉर्टफिश पद्धतीचा चेंडू होता आणि त्याच्यावरती मोहर उमटवली षटकाराची. एक मिनिट.
29 धावा झाल्या, 3 षटक समाप्त. त्या ठिकाणी 3 षटक समाप्त होत आहेत आणि वरळी रॉयल्स या संघाची धावसंख्या झाली आहे ती 29. उर्वरित 12 चेंडू बाकी आहेत आणि नवीन गोलंदाज त्या ठिकाणी वापरला जातोय, निखिल तिवारी. बॅटिंगसाठी आहेत शुभम जंगम आणि ईश्वर गुप्ता. त्वरित मॅच चालू करा, जास्त वेळ घेऊ नका. 3 षटक समाप्त झाली आहेत. धावसंख्या 29. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण खूप जास्त वेळ घेत आहे, कृपया सहकार्य करा. निखिल तिवारी येत आहेत गोलंदाजीसाठी. स्ट्राईकला शुभम जंगम. आणखीन एक चांगला चेंडू. निखिल तिवारी चांगलं त्या ठिकाणी कमबॅक करतायत. प्रतिस्पर्धी संघावरती मात्र त्या ठिकाणी भारदस्त गोलंदाजी करतायत. आणखीन एक चांगला चेंडू त्या ठिकाणी होता. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण समोरच्या दिशेने झालंय. 4थं षटक या ठिकाणी चालू आहे आणि 4थं षटक चालू असताना धावसंख्या झाली आहे ती 30. चांगलं त्या ठिकाणी चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल वरील स्ट्रायकर या संघाची. ईश्वर निखिल साठी फुलटॉस आणि दिशा मात्र त्या ठिकाणी भरकटले. या चेंडूवरती येतोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडण्यात यशस्वी झालाय ईश्वर गुप्ता. सुंदर त्या ठिकाणी फटका सजवला होता. आपल्या संघासाठी धावा येणं महत्वाचं आहे आणि त्या धावा उपयुक्त पद्धतीने येणं हे खूप महत्वाचं आहे. तसाच प्रयत्न करतायत. धावसंख्या 6 ने पुढे जाते. धावसंख्या होते ती 36. आणि त्या ठिकाणी बाद झाले. आता कमबॅक केलं त्या ठिकाणी. षटकाराचा प्रतिउत्तर मात्र दिलं त्या ठिकाणी निखिल तिवारी यांनी. 4था गडी त्या ठिकाणी बाद होतोय 36 या धावसंख्येवरती. उर्वरित 8 चेंडू बाकी आहेत. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 8 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त किती धावा येतील याकडे प्रयत्न असेल. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज त्या ठिकाणी सचिन तोडणकर. आठ चेंडूंचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज त्या ठिकाणी फलंदाजीसाठी आलेत सचिन तोडणकर. पुन्हा एकदा निखिल विरुद्ध सचिन तोडणकर. वेळेला सुंदर त्या ठिकाणी फटका होता. त्या ठिकाणी फाईन लेगच्या दिशेने खेळून काढला होता. एक धाव तर जरूर मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाताना दिसते आपल्याला. धावसंख्या होती ती 37. एक चेंडू या षटकातील बाकी आहे. निखिल तिवारी यांच्या आतापर्यंत सुंदर त्या ठिकाणी गोलंदाजी केली आहे. समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला जखडून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. चांगला चेंडू त्या ठिकाणी कव्वा रिजन मध्ये खेळून काढला आहे. पाहायचं किती धावा. 4 धावा मिळतील. 4 षटक त्या ठिकाणी समाप्त होत आहेत आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 41. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 चेंडूंमध्ये पाहायचं झालं तर जास्तीत जास्त धावा कशा येतील
याचा मात्र प्रयत्न करावे लागेल. एका बाजूला सचिन तोडणकर तर दुसऱ्या बाजूला शुभम जंगम. संदेश येत आहेत गोलंदाजीसाठी. मागच्या सामन्यामध्ये चांगली त्या ठिकाणी गोलंदाजी केली होती. तर स्ट्राईकला सचिन तोडणकर. सुंदर त्या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता. एक धाव तर पूर्ण होते. धावसंख्या 42. प्रतिस्पर्धी संघाला थोडस अडचणीत आणलंय मात्र वरळी स्ट्रायकरच्या गोलंदाजांनी. निखिल तिवारी यांची सुद्धा निर्णायक षटकं होती. साईकला पुन्हा एकदा शुभम. आणखीन एक चांगला चेंडू. समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला मात्र कोड्यात टाकलाय त्या ठिकाणी संदेश कानडे यांनी. धावा झाल्यात. शुभम यस. आणखीन एक अतिरिक्त स्वरूपाची धाव. पंचांचा इशारा येतो वाईड. धावसंख्या 1 ने पुढे जाताना दिसते. धावसंख्या होती ती 43. धावा झाल्यात. चांगला चेंडू त्या ठिकाणी कव्हर मध्ये खेळून काढलाय. एक धाव पूर्ण होते. शेवटचं षटक सुद्धा चांगल्या पद्धतीने हाताळल्या त्या ठिकाणी संदेशांनी. नवीन फलंदाज त्या ठिकाणी आले होते सचिन तोडणकर. हाही चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न होत आहे. प्रयत्न फसतोय. संदेश कानडे आपल्या फिरकीच्या जोरावरती मात्र समोरच्या फलंदाजांना त्या ठिकाणी नाचवता येतात. 4 चेंडू आतापर्यंत फेकले आहेत. जास्त धावा दिल्याच नाही आहेत. सुंदर गोलंदाजी संदेशांची. चांगला चेंडू होता मात्र पंचांचा इशारा येतोय. आणखीन एक वाईट. एक चेंडू स्वर येतोय. नंतर निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या होते 45. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता. पाहूया किती धाव मिळतील. आणि सचिन तोडणकर यांच्या बॅट मधनं येतोय षटकार. शेवटच्या चेंडूवर प्रहार करण्याचा निर्णय होता आणि तो निर्णय आत्मसात सुद्धा केलाय सचिन तोडणकर यांनी. शेवट 5वा चेंडू होता. त्या 5व्या चेंडूवरती षटकार आलाय संदेशांच्या. धावसंख्या 51. आणि हा मात्र संधी तर निर्माण केली. पाहूया जेलबाद होतील काय. 2-2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जेल खाली होते आणि जेल त्या ठिकाणी सुटतोय. 2 धावा यशस्वी पूर्ण झाल्या आणि पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त होत आहे. आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते वरळी रॉयल्स संघाची प्रथम फलंदाजी करताना 53 आणि 54 धावांचं आव्हान दिलंय. संदेश करंगुटकर यांना विनंती असेल की माईकशी संपर्क साधायचा आहे. संदेश करंगुटकर. संदेश करंगुटकर कृपया माईकशी संपर्क साधा.
बॅट्समन नेम नॉन स्ट्रायकर. प्रणव. वरळी स्ट्रायकर्स या संघाला जर सामना विजयी व्हायचा असेल तर 54 धावांची गरज. पहिला चेंडू आणि सुंदर असा प्रहार संदेश कानडे याचा आणि पहिल्या चेंडूवरती सुंदर असा षटकार. धावसंख्या झालेली आहे ती 6. गोलंदाज सुजित पहिल्या चेंडूवरती षटकार. धावसंख्या झालेली आहे ती 6. दुसरा चेंडू पुन्हा एकदा सुजित याचा आणि सामना करेल संदेश. पुन्हा एकदा दुसऱ्या चेंडूवर सुद्धा षटकार. धावसंख्या झाली ती 12. 2 चेंडू 2 षटकार. धावसंख्या झाली ती 12. संदेश हा पॅव्हिलियन मधनच विचार करून आलेला वाटते की पहिल्या चेंडूपासून प्रहार करायचा आहे. 2 चेंडूत 2 षटकार मारून धावसंख्या पोहोचलेली आहे ती 12 या धावसंख्येवरती. तिसरा चेंडू सुंदर असा चेंडू निर्धाव धावाचा हा चेंडू. 3 चेंडू आणि 12 धावा. चौथा चेंडू आणि पुन्हा एकदा सामना करेल संदेश आणि हा चौथा चेंडू सुद्धा सीमारेखा पार षटकार. धावसंख्या झाली ती 18. 4 चेंडू आणि 18 धावा. 4 चेंडू 3 षटकार. अतिशय सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते संदेश कानडे याच्या बॅटमधून. एक सिंगल घेतलेला आहे. धावसंख्या झाली ती 19. 5 चेंडू धावसंख्या झालेली आहे ती 19. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. सामना करेल प्रणव. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. 5 चेंडू आणि 19 धावा. सुंदर असा फटकार. 1 धाव पूर्ण. धावसंख्या झाली आहे ती 20. पहिला षटका अखेरीस धावसंख्या झाली आहे ती 20. अजूनही 34 धावांची गरज. 24 चेंडू आणि 34 धावा. वर्ल्ड स्ट्रायकर्स या संघाला हा सामना विजयी होण्यासाठी 24 चेंडू 34 धावांची गरज. अतिशय सुंदर असा चेंडू शुभम याचा. निर्धाव धावाचा चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 20 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा शुभम याचा सामना करेल प्रणव आणि सुंदर असा प्रहार शुभम याच्या गोलंदाजीवरती प्रणव याचा आणि सुंदर असा षटकार. धावसंख्या झालेली आहे ती 26. धावसंख्या झालेली आहे ती 26. 2 चेंडू आणि 26 धावा.
अतिशय सुंदर असा फटकार ऑफ स्ट्राईकच्या दिशेने. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि हा यशस्वी प्रयत्न. 2 धावा पूर्ण. धावसंख्या झाली आहे ती 28. 3 चेंडू आणि धावसंख्या झाली आहे ती 28. अजूनही 26 धावांची गरज. सामना विजयी होण्यासाठी अजूनही 26 धावांची गरज. सुंदर असा प्रहार समोरच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या झालेली आहे ती 29. 4 चेंडू आणि 29 धावा. अतिशय सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जो संघ विजयी होईल तो उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघांपैकी जो संघ विजयी होईल तो उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. 4 चेंडू आणि धावसंख्या झाली ती 29. पुन्हा एकदा सामना करेल संदेश कानडे. सुंदर अशी गोलंदाजी पंचांनी निर्णय दिलेला आहे. लेग बाय स्वरूपात 1 धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 30. 5 चेंडू आणि 30 धावा. शेवटचा चेंडू असेल आणि सुंदर असा फटकार. खेळाडू खाली आलेला आहे. स्वतः गोलंदाज. पाहूया कॉटन बोल्ड होतो का आणि उत्कृष्ट असा हा झेल. अशा तऱ्हेने प्रणव झेल बाद झालेला आहे आणि शुभम याला पहिला गडी मिळवता आलेला आहे. धावसंख्या झाली आहे ती 30. अजूनही वर्ल्ड स्ट्रायकर्स या संघाला सामना विजयी होण्यासाठी 18 चेंडूत अजूनही 18 चेंडूत 24 धावांची गरज. 18 चेंडू आणि 24 धावा. सामना विजयी होण्यासाठी 18 चेंडू 24 धावांची गरज. आर्यन. पुढील फलंदाज सचिन यादव. अंडर 19 बॉलर आर्यन. पाहूया सामना करेल संदेश कानडे. अवांतर धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 31. 1 चेंडू आणि धावसंख्या झालेली ती 31. दुसरा चेंडू. अतिशय सुंदर असा प्रहार आणि हा सुद्धा सी म रे शा पार षटकार. धावसंख्या झालेली ती 37. 37. 1 चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे ती 37. अतिशय सुंदर फलंदाजी करतोय संदेश. आतापर्यंत त्यांनी 4 षटकार मारलेले आहेत या सामन्यामध्ये. आर्यन याचा हा दुसरा चेंडू. पुन्हा एकदा सामना करेल संदेश कानडे. पुन्हा एकदा अवांतर धाव. धावसंख्येत वाढ आणि धावसंख्या झाली ती 38. 38. 1 चेंडू आणि धावा झालेल्या आहेत त्या 38. सुंदर असा प्रहार पुन्हा एकदा आणि हा चौकार. धावसंख्या झाली आहे ती 42. 42. दोन चेंडू आणि धावसंख्या झाली आहे ती 42.
आणि हा बाद संदेश कानडे बाद झालेला आहे, पण आपला काम त्यांनी केलेलं आहे. धावसंख्या झालेली आहे ती 42. अजूनही 12 धावांची गरज सामना विजयी होण्यासाठी. सुंदर असा झेल आपल्याला पाहायला मिळालेला यष्टीरक्षक प्रभाकर मेहता यांच्याकडून. धावसंख्या झालेली आहे ती 42-42. अजूनही 3 चेंडू शिल्लक. पुढील फलंदाज यश. सुंदर असा फटकार लेग साईडच्या दिशेने आणि हा षटकार. पंचांनी निर्णय दिलेला हा सुद्धा षटकार सीमारेषा पार. धावसंख्या झालेली आहे ती 48. अजूनही 6 धावांची गरज. सामना विजयी होण्यासाठी अजूनही 6 धावांची गरज. आणि हा रिव्हर्स फटकार आणि हा सुद्धा सीमारेखा पार षटकार. अशा तऱ्हेने वरळी स्ट्रायकर्स हा संघ विजयी झालेला आहे आणि उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. तरी विश्वमित्र क्रीडा मंडळातर्फे वरळी स्ट्रायकर्स या संघाचे अभिनंदन. अशा तऱ्हेने आजच्या दिवसाचे सगळे सामने संपलेले आहेत. उद्या सकाळी ठीक 10 वाजता पहिल्या सामन्याला सुरुवात होईल याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी.